नमस्कार. रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहतोय शंकरपाळे. आता तुम्ही म्हणाल की ह्या वेळेला शंकरपाळे कशामुळे? सध्या पावसाळा चालू आहे, मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी हवं असतं आणि जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये मुलं किंवा मुली बाहेर शिक्षणासाठी राहतात, त्यांच्यासाठी सुद्धा चिवडा असेल, शंकरपाळे, गोड शंकरपाळे हे बनवले जातात किंवा बनवून दिले जातात. त्यासाठी ही रेसिपी मी करायला घेतलेली आहे. तर इथं आपण पाव किलोच्या प्रमाणात बनवतोय, त्यामुळे झटपट रेसिपी होते. प्रमाण एकदम परफेक्ट आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं अगोदर पिठी साखर करून घ्यायचे. तर इथं 80 ग्रॅम घेतलेली आहे आणि ह्याचे असं फाईन पावडर करून घेतले. तूप घेतलेलं आहे 50 ग्रॅम आणि इथं 1.5 ग्लास मैदा घेतलेला आहे. तर 1.5 ग्लास मैदा हा आपल्याला छान ग्लास व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. आता हा सुजीच्या चाळणीनं चाळून घेतल्याच्या नंतर अगदी चुटकीभर याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि चाळल्यामुळे मैदा जे आहे ते हलका होतो आणि मिठामुळे ना कुठल्याही गोडाच्या पदार्थाची चव वाढते. आता इथं थोडंसं असं खड्डा करून घेतला आहे. हे जे तूप आहे ते गरम करून घेतले आणि पाव वाटी असेल वाटीनं जर म्हटलं तर वितळलेलं तूप. तुम्ही इथं तेल, डालडा काही वापरू शकतात. पिठी साखर करून घेतलेली याच्यामध्येच टाकून घेतलेली आहे आणि आता इथं हे पाणी घेतलेलं आहे. पाणी आपल्याला इथं पाव ग्लासच लागेल. फक्त पाव ग्लास टाकले, पाव ग्लास शिल्लक ठेवलेला आहे. आता हे मिक्स करून घेऊया आणि छान असं याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे खूप पातळ पण नाही, म्हणजे सैलसर पण नाही, खूप घट्ट पण नाही. अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. म्हणजे जेवढं आपण तूप घेतलं आहे तेवढंच पाणी आपल्याला इथं पीठ मळण्यासाठी लागणार आहे. तर इथं तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकता. तर आता हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं. मळून घेतलेलं आहे. झाकून ठेवूया. तर झाकून साधारण 10 ते 15 मिनिट मी हे ठेवलं होतं. आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे लो फ्लेमवरच तेल गरम करून घ्यायचं आहे. ते हे बघा अशा प्रकारे मोठ्या शेगडीवरच हे तळणचं जी रेसिपी आहेत ती करायची आहेत, म्हणजे जाळ पूर्ण त्या भांड्याला पोहोचतो. आता इथे 2 भाग करून घेतलेले आहेत पिठाचे. तर ते एक गोळा घेतला आहे आणि हा छान असा लाटून घ्यायचा आहे. आणि शंकरपाळे करताना ना याला फोल्ड करायचं किंवा असं काही करायची बिलकुल गरज नाही. फक्त लाटून घ्यायचं आहे आणि याची जाडी जी आहे ती साधारण अर्धा इंच 1 इंच एवढी ठेवायची आहे. आता इथं नाही मैद्याचं असल्यामुळे ना लाटून जरी घेतलं तरी आकसलं जातं. तर उचलताना थोडंसं वाटतं की पातळ झालं आहे, पण पातळ नाही. मी तुम्हाला दाखवते नंतर. कट केल्यानंतर ना ते आकसल्यासारखं होतं पीठ. त्यामुळे थोडंसं जाडसरच ही पोळी जी आहे ती लाटून घ्यायची आहे. खूप पातळ करायची नाही आणि त्याला सुरेख म्हणजे असं लेअरसुद्धा येतात. हे बघा अशा प्रकारे चौकोनी करून घेतलं आहे. आता साईडचं एखाद्या वेळेस ना थोडंसं कडा काढायचे असतील तरीही चालतं. आता हे कट करून घेताना हे बघा एवढं जाडीचं हे झालेलं आहे. अशा प्रकारे बतईनं असेल किंवा पिझ्झा कटरनं असेल कसंही तुम्ही कट करून घेऊ शकता. आता हे कट करून घेऊया. बतईनं कट करून घेतलं ना तर थोडंसं असं पीठ जे आहे ते बतायला चिकटून राहतं. तिथं पिझ्झा कटर घेतलेला आहे बघा अशा प्रकारे. आता ह्याने कट करून घेऊया. कट करताना तुम्ही चौकोनी किंवा शंखाच्या आकारचे शंकरपाळे कट करून घेऊ शकता. ते ही अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर साईडची जी कडा निघतात छोट्या छोट्या, तर अगोदरच तुम्ही कट करून घेतलं तरीही चालतं किंवा नंतर हे बघा ह्याचे छोटे छोटे तुकडे निघतात ना ते बाजूला करून घेतले आणि दुसऱ्या पिठात मिक्स केलं तरीही चालतं. आता ह्याचे असे चौकोनी छान असे शंकरपाळे कट करून घ्यायचे आहेत. तर सर्व शंकरपाळ्यांना एकदाच तयार करून ठेवायचे आणि त्यानंतर एकदमच तळाय घ्यायचे. असं केल्यामुळे सुद्धा ना पटकन काम उरकलं जातं आणि आपलं जे फोकस आहे ते शंकरपाळे तळताना तिथं राहतं. नाही तर शंकरपाळे हळूत हळूत खालचं जर तयार करत बसलं, हे बघा एवढ्या जाडीचे शंकरपाळे ठेवायचे. याच्या दुप्पट जरी ठेवलं ना तुम्ही तरीही चालतं. हे बघा एवढ्या जाडीचं, म्हणजे याला लेअर खूप छान येतात. आता हे दुसरासुद्धा उंडा घेतलेला आहे मी, ते पण लाटून घेतलं आहे आणि त्यालाही अशा चौकोनी आकारातच कट करून घ्यायचं आहे. तर हे साईडच्या काड्या निघालेल्या हे मी बाजूला करून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं परत लाटून घेऊन ते पण करायचे. आता इथं ना हे जे आहे ते थोडंसं मी जाडसर ठेवलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे जाडसर ठेवल्यामुळे ना त्याला लेअर खूप छान येतात आणि खूप छान फुलले जाते शंकरपाळे. आणि जर का तुम्हाला जास्तीचे बनवायचे असतील, जाड केले ना थोडेसे शंकरपाळे कमी होतात, पातळ केली पोळी तर थोडेसे जास्त होतात, एवढा फरक पडतो. आता हे कट करून घेऊया. तर हे पण शंकरपाळे अशा प्रकारे कट करून घेतलेत. आता तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. थोडीशी गोळी टाकून बघायची, ती हलकीशी बुडबुडी निघायला पाहिजे, एवढं टेम्परेचर पाहिजे. म्हणजे लो फ्लेमवरच आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आणि हे शंकरपाळे एक जे आहे ते आपण याच्यामध्ये सोडून पाहणार आहोत.
आणि खूप जर फास्ट बुडबुडे निघाले तर गॅस जे आहे ते थोडा वेळ बंद करून घ्यायचा. तर टेम्परेचर बरोबर आहे, त्यामुळे झाऱ्यावर शंकरपाळे घेऊन याच्यामध्ये सोडून घेतलेले आहेत. तर बघू शकता एकदम हलकेसे शंकरपाळ्यातून बुडबुडे जे आहेत ते निघत आहेत. त्यापेक्षा जर जास्त निघत असतील तर गॅस थोडा वेळ बंद करा, म्हणजे त्याला लेयर्स जे आहेत ती छान येतात. आता आपल्याला ना हे शंकरपाळे थोडेसे हलके म्हणजे गच्च होईपर्यंत ह्याला हलवायचं नाही. तर दुसरे शंकरपाळे म्हणजे जेवढे सहजासहजी बसतात तेवढे शंकरपाळे एक वेळेला सोडून घ्यायचे आहेत. आता हे बघा कढईला झाऱ्या न लावता अशा प्रकारे थोडंसं कढईला जरी हलवलं तरीही चालतं. तर शंकरपाळे टाकल्यानंतर 2-3 वेळा कढईला हलवून घेतल्यामुळे ना हे खाली चिकटून वगैरे राहत नाही. आणि तळण तळताना एकतर लोखंडाची जाडबुडाची कढई वापरायची किंवा कुठलीही जाडबुडाची कढई वापरायची आहे. ॲल्युमिनियमची पातळ कढई जर घेतली तर एखाद्या वेळेस खाली चिकटून राहिलं तर मग ती करपल्या जातं. आता इथं बघा थोडंसं हलवून घेतल्यानंतर अगदी हलकेसे बुडबुडे निघतात आणि जोपर्यंत ते शंकरपाळे वरती येत नाही तोपर्यंत आपण याला हलवणार नाही आहोत. तर गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी लो फ्लेमच आहे. मी परत एकदा दाखवते. हे बघा तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. जर का तुम्ही मीडियम किंवा हाय फ्लेम जर केली तर शंकरपाळे पटकन वरतून तळल्या जातात, मध्ये कच्चेच राहतात आणि मग वातावरणानुसार ना ते नमसुद्धा पडू शकतात. त्यामुळे शंकरपाळे तळताना जसं की आपण बालुशाही वगैरे तळतो ना तसंच पेशन्स ठेवूनच हे तळावं लागतं. गडबड किंवा घाईमध्ये हे तळता येत नाही किंवा हे तयार होत नाही. ते शंकरपाळे बघू शकता किती छान फुललेले आहेत. याला लेअरसुद्धा बघा किती सुरेख आलेले आहेत आणि एक ना एक पदर असं व्यवस्थित निघल्या जातात. त्यामुळे ह्याला लो फ्लेमवरच असं तळायचं आहे. आणि तळताना सुद्धा काय करायचं, असं तेल जे आहे ते असं गोल गोल फिरवायचं, म्हणजे शंकरपाळे व्यवस्थित असं सर्व बाजूंनी तळल्या जातात. जोपर्यंत त्याला थोडासा हलकासा रंग येत नाही तोपर्यंत असं झाऱ्याने वगैरे न हे करता, नाही तर पदर जे सुटलेले आहेत ते झाऱ्याने थोडंसं खराब होऊ शकतात. त्यामुळे एखादी असं कुठलाही चमचा घ्यायचा आणि त्याने असं गोल गोल फिरवत राहायचं. हे बघा किती सुरेख फुललेले आहे शंकरपाळे आणि पूर्ण शंकरपाळे वरती आलेले आहेत तरंगून. आता ह्याला फक्त ना हलवत राहायचं आहे. थोडेसे कडकसुद्धा झालेले आहेत. हे शंकरपाळ्याचा थोडासा गोल्डन रंग झालेला आहे आणि एकदम छान असे हे शंकरपाळे फुललेले आहेत. आता आपण इथं ना असं सतत हलवूनच आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत. जास्त क्वांटिटीमध्ये जर करणार असाल तर कढई जी आहे ती थोडीशी मोठी घ्यायची. मोठी कढई घेतल्यामुळे ना पटकन उरकलं जातं. ते बघा एकूण एक शंकरपाळे किती सुरेख फुललेले आहेत आणि त्याला लेअरसुद्धा मस्त असे आलेले आहेत. आणि जास्तसुद्धा डार्क रंगावर तळायचं नाही, नाहीतर परत ना तळल्यानंतर 10-1 मिनिट तरी त्याची प्रोसेस चालू असते, परत आणखीन जास्त डार्क रंग येतो. त्यामुळे हे बघा हलकासा गोल्डन रंग आला की आपल्याला हे शंकरपाळे काढून घ्यायचे आहेत. आणि काढून घेताना एक ट्रिक वापरायची, म्हणजे शंकरपाळे आपले तेलकट बिलकुल होणार नाहीत. थोडासा गॅस जी आहे ती हाय फ्लेम करून घ्यायचा आहे फक्त एखाद्या सेकंदासाठी आणि परत जैसे ते करायचं आहे. म्हणजे काय होतं, एक्स्ट्राचं ऑइल ना त्या शंकरपाळ्यातून पटकन बाहेर निघतं आणि शंकरपाळे तेलकट होत नाहीत आणि खातानासुद्धा असं तेलकट वाटणार नाहीत. त्यामुळे एखाद्या सेकंदसाठीच गॅसची फ्लेम मोठी करायची आहे. आता हे काढून घेऊया. आता बघा किती सुरेख फुललेले आहेत शंकरपाळे. तेलातून काढल्यानंतर हे बघा अशा प्रकारे रंगावर असायला हवेत, जास्त डार्क करायचे नाहीत. तर याचं तेल जे आहे ते थोडंसं निथळून घ्यायचं आहे अशा प्रकारे. चवीला तर इतके भन्नाट हे शंकरपाळे होतात. वयस्कर व्यक्ती असतील, छोटे मुलं असतील ते सुद्धा हे शंकरपाळे खाऊ शकतात. इतके खुसखुशीत हे शंकरपाळे तयार होतात. आता इथं बघा एखाद्या सेकंदसाठी आपण गॅस मोठा केला होता आणि लगेचच बारीक केलेला आहे. आता निम्मे काढताना सुद्धा का आता तेलाचं टेम्परेचर वाढलेलं आहे, त्यामुळे निम्मे शंकरपाळे काढून झाले कीच मी जैसे ते गॅस केला आहे. आता हे पटकन हे शंकरपाळे अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत. तर एखादा मोठा झाऱ्या असेल किंवा मोठी कढई असेल ना, तर जास्त क्वांटिटीमध्ये बनवताना ना जास्त वेळ लागत नाही. आता थोडंसं बनवते त्यामुळे ना इथं जास्त मोठी कढई मी वापरलेली नाही. गॅसची फ्लेम परत जैसे ती लो केलेली आहे आणि दुसरा घाणा आपण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर पाव किलोच्या याच्या शंकरपाळे तळताना 4 बॅचमध्ये तरी तुम्हाला तळावं लागतील. आता हे पण शंकरपाळे अशाच प्रकारे आपण तळून घेऊया. यालासुद्धा बघा किती सुरेख लेअर आलेले आहेत. त्यामुळे कधीही शंकरपाळे तळताना लो फ्लेमवरच तळायचे आहेत आणि काढताना एखाद्या सेकंदसाठी गॅसची फ्लेम मोठी करायची आहे. तर परत मी काय दाखवते, पहिल्यांदा जेव्हा कोणी करत असाल ना त्यांनासुद्धा ही रेसिपी परफेक्ट येईल. तर ही शंकरपाळीची रेसिपी तुम्हालासुद्धा नक्कीच आवडणार आहे आणि अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे. तर हे सगळे शंकरपाळे तळून झालेले आहेत. बघू शकता बिलकुल तेलकट झालेले नाहीत आणि एकदम कोरडे आणि चवीलासुद्धा तितकेच भन्नाट झालेत. प्रमाण एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा एकदम छान असे याचे लेयर्स निघतात आणि अगदी खुसखुशीत हे शंकरपाळे होतात. पाऊस पडायला लागला की मुलांना किंवा मोठ्यांना काहीतरी
पाहिजे असतं खाण्यासाठी, तर अशा प्रकारे बनवून ठेवलं तर मधल्या वेळेत किंवा जेव्हा हवं तेव्हा तुम्ही देऊ शकता. तर आजची ही शंकरपाळीची परफेक्ट रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय अँड टेक केअर.